निकाल आला आहे या निकालामुळे आम्ही समाधानी आहोत। या संदर्भात 2 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत प्रेस कॉन्फरन्सला मी उपस्थित राहणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळे निकालावर अधिक विश्लेषण हे प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही करू। फक्त एवढं सांगतो की जे लोक कालपर्यंत उड्या मारत होते की आज सरकार जाणार, त्यांच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं गेलेलं आहे। ज्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या चर्चाही किती थोतांड होत्या हेही यातनं पूर्णपणे समोर आलेलं आहे। आता याचं पुढचं सगळं विश्लेषण हे निश्चितपणे 2 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही करू। तोपर्यंत आपण मला असं वाटतं वाट पाहू। देखिए, सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है उस पर हम समाधान व्यक्त करते हैं। 2 बजे माननीय मुख्यमंत्री जी और मैं इस विषय पर प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे, उस समय इसका पूरा विश्लेषण करेंगे। किंतु जो लोग सुप्रीम कोर्ट के निर्णय पर स्पेक्युलेशन करते हुए हमारी सरकार जाएगी ऐसा कहते थे, आज उनको उसका जवाब मिल गया है। हम लोग इसके ऊपर विस्तार के साथ 2 बजे बोलेंगे। आज नवी मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत अतिशय चांगला कार्यक्रम झाला। महिलांकरता सावली अशा प्रकारचं एक इमारत जी निर्माण झाली आहे, त्याच्यामध्ये सायबर क्राईमच्या संदर्भातली सायबर लॅब, महिलांकरता समुपदेशन केंद्र, महिलांना डिस्ट्रेसमध्ये असल्यानंतर राहण्याची व्यवस्था, अशा सगळ्या व्यवस्था करण्यात आल्या। त्यासोबत एक निर्भया पथक देखील या ठिकाणी तयार केलेलं आहे। एर्टिगा गाड्या आणि 2 व्हीलर, ज्यातनं महिलांनी कॉल दिल्यानंतर कमीत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी पोहोचून त्यांना त्यात मदत केली पाहिजे, अशा प्रकारचे सेंटर देखील सुरू झालं आहे।